नमस्कार, मी मनोज कापडे. अॅग्रोवनच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड. राज्याचा गाळप हंगाम सुरू होतोय, त्या संदर्भातील पूर्वनियोजन आणि त्याचा एक आढावा, त्यातील समस्या आणि त्यातले उपाय यावरती आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. सर, आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये मागील गाळप हंगाम जो झाला त्याचा थोडस वैशिष्ट्य किंवा काही थोडासा आढावा द्यावा. मागचा जो गळीत हंगाम होता तो आपला 18-19च्या तुलनेमध्ये जरा छोटा होता. साधारण 147 साखर कारखान्यांनी मागच्या वर्षी गाळप केलं आणि त्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर सगळ्यात छोटा सीझन होता असं म्हणता येईल. आणि त्याच्या अगोदरचा जो 18-19चा गळीत हंगाम होता तो फार जास्त दिवस चालला. सुमारे 195 साखर कारखान्यांनी त्यावेळी गळीत केलं होतं आणि आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात जास्त FRP 23,000 कोटी रुपये 18-19 मध्ये आपण शेतकऱ्यांना देऊ देऊ केली. आता मागच्या वर्षीचा जो सीझन आहे त्यापैकी फक्त 69 कोटी रुपये 11 कारखान्यांचे हे शेतकऱ्यांचं देणं म्हणून राहिलेले आहेत FRP पैकी. या वर्षीच्या देखील हंगामामध्ये आपण साधारण 13,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहे. परिणाम असा आहे की कंटिन्युअसली 2 वर्ष आता आपण शेतकऱ्यांना शेतीमध्ये ऊस पीक केलं तर वेळेवर पुढचा हंगाम येण्यापूर्वी पैसे मिळू शकतात, अशा प्रकारचा आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या मध्ये आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. हे मागच्या वर्षीच्या हंगामाचं वैशिष्ट्य सांगता येईल. नवीन जो हंगाम येतोय त्याच्या आणखी 2 महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की कदाचित आपण संपूर्ण भारताच्या साखर उद्योगाच्या एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा आपण अशा टप्प्यावर उभे आहोत की जिथे ब्राझील सारख्या दिशेने वाटचाल आपली या वर्षापासून सुरू होईल. ब्राझील सारखी वाटचालचा अर्थ मला जो अभिप्रेत आहे तो हा आहे की साखर कारखाने इथून पुढे फक्त साखरेची निर्मिती करणारे साखर कारखाने राहणार नाही, तर साखर तयार करायची का इथेनॉल तयार करायचं हे आंतरराष्ट्रीय बाजार विचारात घेऊन, भारतातले बाजार विचारात घेऊन याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपोआप साखर कारखान्यांमध्ये निर्माण होईल, अशा प्रकारचं हे वर्ष आहे. आणि म्हणून या हंगामाची महत्वाची 2 वैशिष्ट्ये सांगता येतील. हा पहिला हंगाम आहे ज्या वर्षी आम्ही आता असा विचार करतोय की किती साखर कमी निर्माण झाली, असं एक नवं परिमाण या वर्षापासून साखर कारखानदारीमध्ये मोजायला सुरुवात होणार आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून या वर्षी 10 लाख टन साखर महाराष्ट्र कमी निर्माण करेल. याचा अर्थ असा की साधारण 104 कोटी लिटर एवढं इथेनॉल यावर्षी महाराष्ट्रातले साखर कारखाने तयार करतील आणि त्याचा परिणाम म्हणून साखर कारखान्यांना दर 21 दिवसांनी ऑइल कंपन्या वेळेवर पेमेंट करतील. याचं जी साखर गोडाऊनमध्ये पडून वर्ष राहायची आणि त्याचं पेमेंट मिळत नसताना सुद्धा FRP देण्यासाठी जे दबाव कारखान्यांवर असायचा तो थोड्या प्रमाणामध्ये आता दबाव कमी व्हायला सुद्धा आता सुरुवात होईल, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला हा नवीन हंगाम असेल. या हंगामाचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे 18-19 हंगामाप्रमाणे यावर्षी ऊसाचं विक्रमी उत्पादन होण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी सतत वर्षभर वेळेवर इंटरव्हलने पाऊस पडत गेला, त्यामुळे ऊसाचं दर हेक्टरी उत्पादन सुद्धा साधारण 7 ते 8 टनाने वाढेल, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. साधारण 11.5% रिकव्हरी आणि 873 लाख टन एवढं क्रशिंग आम्हाला अपेक्षित आहे. आणि भारताच्या 4100 लाख टन क्रशिंगच्या तुलनेमध्ये 873 लाख टन हे एक मोठं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं याच्यामध्ये असेल. गाळप हंगामाच्या अनुषंगाने सर, तुम्ही इथेनॉलचा जो उल्लेख केला, राज्यामध्ये मागील साखर कारखान्यामध्ये मागील साखरेचे स्टॉक आणि चालू हंगामात तयार होणारी साखर याचा जर ताळमेळ घालायचा प्रयत्न केला तर
अतिरिक्त साखरेचा जी समस्या तयार होणार आहे, तर ती कशी म्हणजे कोणत्या नजरेतून तुम्ही बघता आहात त्याला? काही आकडेवारी जर बघितली आपण, भारताला वर्षभरामध्ये 260 लाख टन एवढी साखर लागते. महाराष्ट्राला ती 35 लाख टन एवढी लागते. पण आजच्या तारखेला 15 तारखेला जेव्हा कारखाने सुरू होत आहेत, त्यापूर्वीच आपल्याकडे महाराष्ट्रात 62 लाख टन एवढी साखर आज रोजी गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. याचा अर्थ काय? वर्षभर पुरेल एवढी साखर आमच्याकडे आजच शिल्लक आहे. त्यामुळेच साखरेचं उत्पादन नव्या वर्षात कमी कसं करता येईल, हाच एक प्राधान्याचा भाग आहे. यावर्षी केवळ केंद्र शासनाच्या एक्सपोर्टच्या धोरणामुळे आपण 60 लाख टन एवढी साखर निर्यात करू शकलो आणि त्यामुळे गोडाऊन मधले स्टॉक आपले कमी व्हायला मदत झाली आहे. अजून एक्सपोर्टच्या बाबत नव्या वर्षामध्ये धोरण जाहीर झालेलं नाही. पण जर एक्सपोर्ट झाला नाही, असं जर आपण गृहीत धरलं, तर साखर कारखान्यांना साखर कमी उत्पादित करणे ह्याच एक मोठा इष्टांक इथून पुढे राहील, असा आपला अंदाज आहे. इथेनॉल निर्मितीचं तुम्ही सर जो उल्लेख केला, इथेनॉल आपण निर्मिती वाढवणार आहोत. निर्मिती वाढवण्यासाठी साखर कारखान्यांकडे जे काही अपेक्षित असं यंत्रणा किंवा आर्थिक बाजूंनी साखर कारखान्यांच्या काही अडचणी आहेत. तर त्या नेमक्या काय आहे आणि कशाप्रकारे त्यांना आपण सामोरे जात आहोत? कुठलंही डिस्टिलरी नव्याने टाकायची असली, तरी साधारण 50 कोटीपासून 100 कोटीपर्यंत कॅपॅसिटीनुसार त्यांना आणखी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. अशी ऐपत मात्र सगळ्या सहकारी साखर कारखान्यांची नाही. आणि हे विचारात घेऊन केंद्र शासनाने 6% व्याज अनुदान देण्याची एक योजना जाहीर केली आहे आणि त्याच्यामध्ये 362 कारखान्यांना त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये मंजुरी दिली आहे. याच्यातून 5 वर्षामध्ये त्यांना 6% इंटरेस्टच्या पोटी 19,000 कोटी रुपये केंद्र शासन देणार आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आत्ताच्या तारखेला महाराष्ट्रातले यामध्ये साधारण 128 कारखाने आहेत. याचा अर्थ 128 कारखान्यांची वाटचाल आता इथेनॉल निर्मितीकडे सुरू झाली आहे. अर्थात अशी मशिनरी बसवण्यासाठी डिस्टिलरी बसवणे, इन्सिनरेशन बॉयलर बसवणे, ही सगळी प्रक्रियाच मुळात 1 वर्षाची आहे. त्यामुळे आज ठरवलं कारखान्यांनी, तर पुढच्या गळीत हंगामामध्ये त्यांना इथेनॉल निर्मिती करता येणं शक्य होणार आहे. काल अखेर आम्ही साधारण 20 कारखान्यांना आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता डिस्टिलरी उभी करण्यासाठी किंवा त्यांची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी दिली आहे आणि याच्यातून 2,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता ऑलरेडी सुरू झाली आहे. हळू-हळू आपण असं बघतोय की काल दुसरी एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या पातळीवर मी अशी मागणी केली की 10 वर्षाचं इथेनॉल निर्मितीचं मोठं व्यापक धोरण महाराष्ट्र शासनाने हाती घ्यावं. जेणेकरून 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट राज्याच्या कारखान्यांमध्ये आली, तर हळू-हळू आपण ब्राझीलच्या सिच्युएशनमध्ये अजून 10 वर्षानंतर येऊ शकतो आणि मग याचा प्रॅक्टिकल अर्थ असा आहे, की जेव्हा तुम्ही तुमची गाडी घेऊन पेट्रोल पंपावर जाल, त्यावेळी तुम्हाला त्या दिवशीचे, त्या मिनिटाचे दर विचारात घेऊन मला 60% इथेनॉल पाहिजे आणि 40% पेट्रोल पाहिजे, का 80% पेट्रोल पाहिजे आणि 20% इथेनॉल पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय अंतिमरित्या ग्राहकाच्या हातामध्ये निघून जाईल, अशा प्रकारची रचना आपल्याला अपेक्षित आहे. साखर कारखान्यांमध्ये जे काही एकूण कामकाज चालतं त्यामध्ये साखर कारखान्यांमधील कर्मचारी, मग तो हंगामी असेल किंवा कायमस्वरूपी असेल, त्यांनी काही मागण्या समोर मांडल्या आहेत. दुसऱ्या बाजूला ऊस तोडणी कामगार आहेत, त्यांच्या देखील काही मागण्या राज्य शासनासमोर किंवा त्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्यासमोर आलेल्या आहेत. या दोन्ही नेमक्या काय मागण्या आहेत सर? आणि त्या सोडवण्यासाठी कुठल्या दिशेने पावलं पडतायत? या साखर कारखानदाराशी संबंधित 3 महत्त्वाच्या घटकांच्या मागण्या गेले 2 महिने सातत्याने येत आहेत. एक आहे साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार. त्यांची मागणी मुख्यतः 2 प्रकारची आहे. एक तर रिटायर्ड झालेल्या कामगारांचे बरेच वेतन थकलेलं आहे आणि ते अद्यापही साखर कारखान्यांनी दिलेलं नाही. गेले काही महिने कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा वेतन अनेक लोकांना मिळालेलं नाही आणि मग हंगाम सुरू करण्यापूर्वी आम्हाला काही रक्कम द्यावी, अशा प्रकारची एक मागणी
त्यांची आहे. दुसरा महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे वाहतूकदार, जे वाहतूक ऍडव्हान्स घेतात आणि कारखान्यांबरोबर त्यांनी ट्रक किंवा ट्रॅक्टर दिलेला असतो ऊस वाहतुकीला, त्यांचं पूर्ण पेमेंट अद्याप कारखान्यांनी केलं नाही, अशी एक वेगळी मागणी आहे. तिसरा जो महत्वाचा घटक घटक आहे तो म्हणजे ऊस तोडणी कामगार. साधारण 8 ते 10 लाख एवढ्या मोठ्या संख्येने बीड, जामखेड, पाथर्डी भागात असलेले ऊस तोडणी कामगार, त्यांचे पण 3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक आहे 3 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन सुद्धा त्यांच्या जे ऊस तोडणीचे दर आहेत, त्याच्यामध्ये अद्याप वाढ झालेली नाही. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर वाढ करावी, अशी त्यांची मागणी आहे. दुसरं आहे, जर कोरोनाचा जगभर एवढा मोठा महामारीचा प्रश्न आहे, तर अशा काळामध्ये आम्ही जेव्हा आमचे रिस्क घेऊन ऊस तोडायला जातो, त्यावेळी आमच्यासाठी इन्शुरन्सची पॉलिसी उघडावी आणि त्याचा इन्शुरन्स प्रीमियम साखर कारखान्यांनी द्यावा, अशा प्रकारची ही मागणी आहे. आणि तिसरी मागणी जी आहे ती त्यांची सोशल सेक्टरची आहे, की गर्भवती महिलांना रजा देणे, लहान मुलांच्या शिक्षणाची सोय करणं, प्रॉपर तिथे हायजीन आणि सॅनिटेशनसाठी आणि महत्त्वाच्या मागण्या, हा पण एक महत्त्वाचा पैलू त्यामध्ये आहे. साखर कारखान्यांच्या संबंधित शेतकऱ्यांच्या पातळीवर एफ-आर-पी आणि आर-एस-एस असे दोन्ही मुद्दे सातत्याने चर्चिले जातात. सर, हे दोन्ही मुद्दे नेमके काय आहेत? म्हणजे एफ-आर-पी त्याची नियमावली आणि आर-एस-एफ त्याची नियमावली, आणि या दोन्ही मुद्द्यांवर सध्याची स्थिती काय आहे? एफ-आर-पी हा दरवर्षी कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीनंतर केंद्र शासन जाहीर करतं. या वर्षीपर्यंत 2750 रुपये 10% रिकव्हरी असेल तर एफ-आर-पी होती. याच वर्षी आता केंद्र शासनाने नवीन हंगामासाठी ती 2875 रुपये केली आहे. याचा अर्थ असा की ज्या साखर कारखान्यांची सरासरी रिकव्हरी 10 आहे, त्या कारखान्यांना आता 2875 रुपये शेतकऱ्यांना एफ-आर-पी म्हणून द्यावे लागतील. ज्या कारखाने विशेषतः कोल्हापूर, सांगलीच्या कारखान्यांची 12% पेक्षा जास्त रिकव्हरी आहे, त्यामुळे अशा कारखान्यांमधल्या शेतकऱ्यांना 10%च्या प्रमाणामध्ये वाढवून ही एफ-आर-पी साधारण 3000, 3500 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे हा एक दिलासादायकच मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. तथापि कारखान्यांच्या दृष्टीने मात्र अ, एखादी वस्तू तयार झाल्यावर तिचे जे दर आहे, ते केंद्र शासनाने जे ठरवले साखरेचे दर आहे ते 3100 रुपये. 3100 रुपयामध्ये 2875 रुपये एफ-आर-पीला द्यायचे आणि प्रोसेसिंग कॉस्टच कारखान्यांची आता 3500च्या पुढे असताना हा लॉस सहन करून कारखाने कसे चालवायचे, असा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे यामध्ये साखरेची किंमत त्यांना 35 रुपयापर्यंत वाढवून पाहिजे आहे आणि ती जर नाही दिली तर आम्ही एफ-आर-पी देऊ शकणार नाही, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे यामध्ये कसरत सध्या सुरू आहे. कदाचित येत्या काळामध्ये साखरेचे भाव त्यांना वाढणं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मात्र साखरेचा दर हा 2000 रुपये एवढाच आहे. त्यामुळे आपण 2875 ची एफ-आर-पी दिलेली साखर परदेशात नेऊन 2000 रुपयांनी विकायची आणि त्याच्यात पुन्हा 1 ते 1,500 रुपये क्विंटल मागे नुकसान सहन करायचं. हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे, की जो मुद्दा ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया आणि थायलंड या तीनही देशांनी भारताच्या विरोधामध्ये WTOमध्ये नेला आहे, की भारत हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करतो आणि तो कारण नसताना आमच्या साखरेच्या मार्केटमध्ये पण हस्तक्षेप करतो. अशा प्रकारचं त्यांचं पिटिशन आहे. आर-एस-एफ संदर्भात पण थोडं सांगा सर. आर-एस-एफ म्हणजे काय आहे, की साखर कारखान्यांना अनेक वेळा फक्त एफ-आर-पी द्यावी लागत नाही. त्यांची डिस्टिलरी असते, त्यांची मळी विकली जाते, त्यांची बगॅस विकले जातं. उपपदार्थांपासून साखर कारखान्यांना काही पैसे जास्त मिळतात. असे पैसे म्हणजे साखरेच्या विक्रीतले आलेले पैसे, अधिक मळी आणि उपपदार्थांचे पैसे, कोजनरेशनचे पैसे, हे सगळे पैसे एकत्र केल्यानंतर साखर कारखाना याचं युनिट म्हणून जर 100 रुपये तयार झाले आणि त्याच्यातले जर 85 रुपये एफ-आर-पी असेल आणि त्यांचा 5 रुपये खर्च असेल, तर हे दोन्ही वेगळे काढायचे आणि त्यांच्या निव्वळ नफ्यामध्ये
मध्ये 70 आणि 30% असं वाटप करायचं. 70% ते शेतकऱ्यांना गेलं पाहिजे आणि 30% कारखान्याला राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा जो दर आपण निश्चित करतो त्याला आपण RSF असं म्हणतो. तो रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजे तुम्ही जे रेव्हेन्यू मिळालेला आहे ॲडिशनल, तो तुम्ही शेतकऱ्यांबरोबर वाटला पाहिजे आणि ज्याचा कच्चा माल घेता त्याला तेवढा जास्त हिस्सा असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजून एक नाजूक मुद्दा जो आहे तो ऊसाचं वजन जे केलं जातं कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर, तर काटामारी ही समस्या येते. त्याच्या संदर्भात सातत्याने तक्रारी पण येतात. अ, आपण कोणत्या पातळीवरती समस्या हाताळतोय? हे वेट्स अँड मेजर नावाचं जे वजने व मापे हे एक स्वतंत्र शासनाचा विभाग आहे. तो वजन काटे सर्टिफाय करून देतो. साखर कारखान्यांना सुद्धा त्यांच्या काटे हे सर्टिफाय त्यांच्या वेट्स अँड मेजर कडूनच करून घ्यावे लागतात. परंतु शेतकऱ्यांचा त्याच्यावर बऱ्याच वेळा अविश्वास असतो आणि अविश्वास होण्याचं कारण सुद्धा अनेक वेळा शेतकरी असं म्हणतात, की मी खाजगी काट्यावर वजन केलं तर एवढं भरतं आणि साखर कारखान्याच्या काट्यावर कमी भरतं. अशा केसमध्ये अनेक वेळा चर्चा राज्य पातळीवर झाली आहे, की याला स्वतंत्र पॅरलल रचना करता आलेली नाही. साखर कारखान्यावर खाजगी शेतकऱ्यांना पण एक वजन काटा आपण मी सांगलीमध्ये असताना पहिला वजन काटा शेतकरी संघटनेला करायला आपण सांगितलं होतं. पण हा एकाच रस्त्याने सगळी वाहनं तिथे येऊन वजन करून जाण्याची शक्यता फार कमी आहे आणि प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, की एका कारखान्याला जर 15 रस्ते असतील तर 15 रस्त्यांवर वजन काटे बसवा हे काही शक्य नाही. मग त्याला पुन्हा वाहतूक दर वाढणार आहे. आणि म्हणून याला कायदेशीररित्या म्हणलं तर एकच मार्ग आहे, की जेव्हा शंका येईल, त्यावेळी हे सर्टिफिकेटची प्रत शेतकऱ्याने मागून घेतली पाहिजे. जनरल बॉडीमध्ये आग्रह धरला पाहिजे. त्याने केव्हा काटा तपासला याच्याबद्दल आग्रह धरला पाहिजे. किंबहुना वेट्स अँड मेजर या विभागाला थोडी जरी शंका आली, तर हा काटा आमच्या देखत पुन्हा नव्याने तपासा, कॅलिब्रेशन करा, अशी पण मागणी केली पाहिजे. यासाठीची मागणी तहसीलदार यांच्याकडे करावी. अशा प्रकारचं सर्क्युलर पूर्वी साखर आयुक्तालयाने काढलेलं आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी एफ-आर-पी ठेवू नये याच्यासाठी म्हणजे थकबाकी ठेवू नये यासाठी आपल्या पातळीवर जे प्रयत्न झाले, ते ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. अ, एक थोडासा आम्हाला फरक समजून सांगा सर, की कायदा नेमका काय म्हणतो? एफ-आर-पी केव्हा अदा करायला पाहिजे? ती थकबाकी जर असेल तर त्या संदर्भात व्याजासहित द्यावी लागते. तो नेमका फरक जो आहे, दुसऱ्या बाजूला करारनामे जर केले कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थेट, तर त्यांना ती अट लागू होत नाही असा पण एक मुद्दा आहे. यावर थोडा प्रकाश टाका. शुगरकेन कंट्रोल ऑर्डर ही केंद्र शासनाची जीवनावश्यक वस्तू कायद्याखालची अधिसूचना आहे. यामध्ये काय झालंय, की 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. एका क्लॉजमध्ये असं म्हटलेलं आहे, की कोणत्याही परिस्थितीत 14 दिवसामध्ये ज्याचा कच्चा माल घेतला त्या शेतकऱ्याला पेमेंट करायलाच पाहिजे. तुम्ही 14 दिवसाच्या पुढे गेला, की 15% व्याज त्याला दिलं पाहिजे. तर हा एकदम वेगळा मुद्दा आहे. कुणाचाही ऊस घेतला, की हे नियम त्याला लागू आहे. दुसरा एक क्लॉज आहे 3 नावाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलंय जर कराराशिवाय जर तुम्ही ऊस घेतला असेल, तर तुम्ही त्याला पेमेंट वेळेवर 14 दिवसात केलं पाहिजे. आता या 2 विसंगत किंवा स्लाइटली एकमेकांमध्ये थोडा फरक शाब्दिक रचनेचा असल्यामुळे अ, त्यामध्ये कारखानदारांचं म्हणणं असं आहे, आम्ही जर करार केला तर आम्ही इंटरेस्ट द्यायला पात्र नाही. शेतकऱ्यांचा किंवा इव्हन साखर आयुक्तालयाची पण भूमिका ही शेतकऱ्यांसारखीच आहे, की जो माणूस 15 दिवसापेक्षा जास्त उशिरा पैसे देईल त्या सगळ्यांमध्ये 15% इंटरेस्ट दिला पाहिजे. आणि अशा प्रकारचा निकाल 35 साखर कारखान्यांच्या बाबतीत मी मागच्या वर्षी दिला आहे. आणि आता साखर कारखाने हायकोर्टात औरंगाबाद बेंचमध्ये गेले आहेत. थोड्या दिवसामध्ये उच्च न्यायालयाच्या द्वारे देखील आपल्याला ह्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असा माझा अंदाज आहे. तर ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा, की ज्याचा कच्चा माल तुम्ही घेता, त्याच्या त्याचे पैसे अगोदर देऊन टाका, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. साखर कारखान्यांची एक व्यावहारिक अडचण अशी आहे, की ज्याचा ऊस घेतला, त्याची साखर गोडाऊनमध्ये पडून आणि ती विकलीच गेली नाही आणि गेले वर्षभर विकली गेली नाही. तर मी पैसे कशाच्या आधारे द्यायचे? असा त्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे यामध्ये प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे या कारखाने प्रत्येक वेळी बँकांकडनं उचल घेतात. हे आपल्याला माहिती असेल, की साखर कारखाना सुरू करताना प्रत्येक पोत्यामागे एक उचल घेतली जाते आणि ती साखरेच्या किमतीवर आधारलेली आहे.
₹3100 जर साखरेची किंमत असेल तर 15% मार्जिन वजा करून बँका कारखान्यांना कर्ज देतात. म्हणजे कर्ज किती देणार? ₹3100 वजा 15% पैसे. असं ₹2750 जर हातात द्यायचे कारखान्यांच्या आणि दिलेल्या कर्जापोटी ₹500 व्याज म्हणून तिथे डिडक्ट करून घेतात. म्हणजे ₹2250 ॲक्चुअली अकाउंटवर ट्रान्सफर होतात कारखान्याच्या आणि ₹500 बँक काढून घेते व्याज म्हणून. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2250 बँक देत असताना मी 2850 एफ-आर-पी कसा देणार? असा साखर कारखान्यांचा प्रश्न आहे. कारण म्हणून हे गुंतागुंत जी निर्माण होते आणि आता आर्थिक अडचणीमध्ये कारखाने येतात, त्याच्या मागे हा मुद्दा आहे. राज्यातील हे शेतीचं अर्थकारण जे आहे किंवा गाव पातळीवरचं अर्थकारण जे आहे याला फार मोठी चालना ऊस शेतीने दिली आहे. दुसऱ्या बाजूला ऊस हे भरमसाठ पाणी घेणारं पीक आहे. असा एक सातत्याने प्रवाद सिंचन तज्ञांकडून येतो. सिंचन तज्ञ त्याविषयी आपली शास्त्रीय मतं मांडतात. दुसऱ्या बाजूला ऊसावर शास्त्रीयदृष्ट्या काम करणारे शास्त्रज्ञ देखील ऊस हे कसं फायद्याचं आणि कमी पाण्याचं पीक आहे तो एक प्रवाद मांडत असतात. आपण स्वतः राज्याचे भूजल सर्वेक्षक किंवा भूजल विकास यंत्रणेचे संचालक म्हणून काम बघितलेलं आहे. आपल्या नजरेतून नेमकं काय चित्र आहे? भूजल पातळी हा जो मुद्दा आहे, तो आम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं भूजल संचालनालय ह्या वॉटर टेबलचा अभ्यास करतं सातत्याने. गेल्या 40 वर्षाचा डेटा, मॅसिव्ह डेटा आणि ॲक्युरेट डेटा आपल्याकडे आहे. त्यातनं असं दिसतं की जे अतिशोषित पाणलोट आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये ऊसाचं क्षेत्र 35% पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी ते 10 ते 15% आहे. त्यामुळे ह्याचं कोरिलेशन लावता येईल अशा प्रकारची रचना आहे. तथापि त्यामुळे शासनाने ड्रिप इरिगेशनला जास्त प्रोत्साहन दिलं होतं. असं असलं तरी साखर कारखान्यांमधील ड्रिप इरिगेशनचा एरिया आता 15% पेक्षा जास्त नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी जी काही येत आहे, प्रिसिजन फार्मिंग सारखी टेक्नॉलॉजी काही कंपन्या आणतायत, की ज्याच्यामध्ये फक्त रूट झोनमध्ये पाणी द्यावं, जास्त फ्लडिंग करू नये आणि त्याची मॉइश्चर लेव्हल तपासून तुम्हाला ठरवता येईल या 12 दिवसांनी पाणी द्यायचं का 27 दिवसांनी पाणी द्यायचं. काळ्या मातीमध्ये केव्हा पाणी द्यायचं, लाल मातीत कधी पाणी द्यायचं, मुरमाड जमिनीत कधी पाणी द्यायचं. हा सगळा निर्णय जर अजून सायंटिफिक पद्धतीने आपल्याला करता आला, तर आपला वॉटर टेबलचा पण प्रश्न सुटेल आणि तसं म्हटलं तर मला वाटते ऊसासारखं म्हणजे ज्याला कल्पवृक्ष म्हणता येईल असं सुंदर पीक कुठलंही नाही. ऊसाचा एकही पार्ट असा नाही की जो वाया जातो. बरोबर आहे? म्हणजे आपलं बॅगेज निर्मिती असो, वाड्याचं हे असो, मुळा असो, सगळा पार्ट 100% प्लांट वापरलं जाणारं ऊस एक सगळ्यात चांगलं पीक आहे. त्याच्या बाबतीत फक्त आपल्याला ग्राउंड वॉटरबद्दल, भूजलाबद्दल जास्त जागृती शेतकऱ्यांमध्ये करावी लागेल आणि त्यांच्यामध्ये प्रिसिजन फार्मिंग पण आणावं लागेल. आत्ताच तुम्ही उल्लेख केला आहे ऊस हे कल्पवृक्षासारखं पीक आहे. आपण हे पण बघतो की राज्याच्या ज्या भागामध्ये साखर कारखाना चालू असतो तिथे एक विकासाची गंगोत्री वाहत असते आणि साखर कारखाना बंद असला की एक दारिद्र्य किंवा एक औदासीन्य त्या भागात पसरतं. माझा प्रश्न असा आहे सर, की राज्यामध्ये आता सध्या बंद कारखाने किती आहेत आणि त्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी किंवा ते सुरू करण्यासाठी आपल्या पातळीवर किंवा शासनाच्या पातळीवर नेमकं काय चालू आहे? शासनाच्या पातळीवर 2 वेळा प्रयत्न केला गेला. आजारी आणि बंद कारखान्यांना फायनान्शियल सपोर्ट करणे, त्यांना लोन रिस्ट्रक्चर करून देणे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नुकतंच काही इंडस्ट्रीला काही सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे आणि ते करत असताना सुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना मदतच होणार आहे. राज्य शासनाच्या पातळीवर हा हंगाम सुरू करण्यापूर्वी प्री सीझनल लोन साखर कारखान्यांना मिळावं म्हणून गव्हर्नमेंटची थकबाकीला म्हणजे थक हमी द्यावी अशा प्रकारचं एक पाऊल गेले काही दिवस आपण चर्चेमध्ये असलेलं वाचत आहोत. त्यामुळे काही साखर कारखान्यांना थक हमी देखील द्यायचं प्रस्तावित आहे जेणेकरून हंगाम सुरू होईल स्मूथली आणि शेतकऱ्याला पण वेळेवर पेमेंट मिळेल. राज्यातल्या साखर कारखानदारी असेल किंवा ऊस उत्पादकांचे प्रश्न असतील, साखर आयुक्तालयात
आपण एक संवेदनशीलपणे त्या सगळ्या समस्यांकडे बघतो आणि उपाय देखील त्यावर वेळोवेळी काढत असतात. तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. साखर कारखानदारी समोरचे अ, भविष्यातल्या समस्या तुमच्या नजरेतून काय असतील? आणि त्यासाठी तुमच्या नजरेतून उपाय देखील काय आहे? माझ्या नजरेतून साखर कारखानदारांना आता अ, फार वेगळा विचार आपल्या इंडस्ट्रीबद्दल करावा लागेल. आपण जर पूर्वीचे साखर कारखाने बघितले, तर प्रचंड संख्येने कामगार त्यांनी नोकरीला लावले. संचालक मंडळातल्या ओळखीने ओळखीने आपल्या प्रत्येक मतदारसंघातला माणूस ते भरत गेले. आता खाजगी कारखानदारी आल्यानंतर बघता बघता 100 खाजगी कारखाने आणि 102 सहकारी कारखाने म्हणजे जवळजवळ 50% खाजगी आणि हे चित्र जे आहे हे सातत्याने बदलत आहे आणि याचं भान कारखानदारांना ठेवावं लागेल. नंबर 2, मी रिटेलिंग सारखा प्रयोग साखर कारखान्यात सांगितलं, की तुमची साखर फक्त टेंडरने विकावी असं काही नाही आहे. दर महिन्याला अनेक साखर कारखान्यांची साखरच विकली जात नाही. तथापि तिकडे मोठ्या प्रमाणावर लोक राहतात. त्यांना साखर लागते, सणावाराला लागते, वारीला लागते, अनेक ठिकाणी मंगल कार्यालयांमध्ये लग्नांसाठी लागते. अशा वेळी साखर कारखान्यांनी रिटेलिंग करून दररोजची कॅश दररोजच्या मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की इथेनॉल निर्मितीला सगळ्यात जास्त प्राधान्य केंद्र शासन पण देते. साखर साखरेचा मानसी खप हा 20 किलोवरून 16 किलोवर खाली आला आहे. आता मधुमेहाच्या बाबत मधुमेहाचं कॅपिटल म्हणायला लागले भारताला. आणि आता कोरोनामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, मी 5 महिने जे कोरोनाशी महापालिकेमध्ये काम केलं, जे मृत्यूचा आम्ही जेव्हा डेथ एनालिसिस करत होतो, त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची कारणं आली, की फार लठ्ठपणा आणि डायबिटीज हे 2 महत्त्वाची कारणं समोर आली आहेत, की तो जास्त बळावलेला असेल, तर कोरोनाचा रुग्ण रिवाईव्ह करणं अवघड गेलेलं आहे. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून दर मानसी साखरेचा कप कमी होत आहे. याचं पण भान कारखानदारांना ठेवावं लागेल. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारखानदारांनी बॅलन्स शीट बघायला पाहिजे. सतत बॅलन्स शीटकडे लक्ष पाहिजे. अनेक साखर कारखाने हे सगळं एन-पी-ए मध्ये गेलेले कारखाने आहेत, एन-डी-आर उणे असलेले कारखाने आहेत. म्हणजे अ, कर्ज घेण्याची क्षमता नसलेले जवळ-जवळ 35% कारखाने आहेत. असं चित्र चांगलं नाही, की जे 50-50 वर्ष सुरू असलेले कारखाने सुद्धा बॅलन्स शीट जर बघितलं तर भीतीदायक आहे. आणि आधुनिक काळामध्ये मला असं वाटतंय एवढं वाईट बॅलन्स शीट असताना साखर कारखानदारी फार काळ टिकू शकणार नाही. मोठ्या स्पर्धेला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत कमी होत आहे. अशा वेळी कारखानदारांना खडबडून जागा होऊन आपलं बॅलन्स शीट चांगलं करायचंच मार्ग मला असं वाटतंय अवलंबावा लागेल. आणि त्याबरोबरच कोजनरेशन करणं, इथेनॉल निर्मिती करणं, बगॅचपासून कपड्यांसह अनेक वस्तू निर्माण होतात त्याचा विचार करणं, पर्यायी एनर्जी सोर्स निर्माण करणं, सोलर पॅनल उभे करणं, स्वतःचं विजेचं कन्झम्पशन कमी करणं, कारखाने 160 दिवसाऐवजी जास्त दिवस कसे चालतील हे बघणं आणि कदाचित डिस्टिलरी सर्व 365 दिवस चालेल का? असा विचार करणं. असे अनेक उपाय समोर दिसतायत, की ज्या रोडमॅपने गेलं तरच कारखानदारी जागेवर येऊ शकते. धन्यवाद सर. तुमच्या या सगळ्या नियोजनाला राज्याच्या गाळप हंगामासाठी आपल्या पातळीवर जे काही नियोजन चालू आहे नियोजनाला अॅग्रोवनच्या वतीने शुभेच्छा. पुन्हा भेटूया गाळप हंगामाच्या निमित्ताने. धन्यवाद.